सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं चरित्र वाचन भाग 14. रामेश्वरचा यात्रेकरी. श्री महाराज तिथून निघाले आणि श्री समर्थांच्या दर्शनास सज्जनगडावर गेले. तिथे त्रिरात्र राहून ते पुढे रामेश्वराच्या वाटेला लागले. रामेश्वरला जाऊन परत येहळेगावास येण्यास त्यांना बरेच दिवस लागले. वाटेत तिरुपतीला व्यंकोबाचे दर्शन घेऊन श्री महाराज जेव्हा खाली आले तेव्हा रस्त्याच्या कडेला एक रोगी भिकारी पडलेला त्यांना आढळला. त्याच्या जवळ जाऊन श्री महाराजांनी त्याला उठवून बसवले आणि खायला प्यायला घातल्यावर तुझी अशी अवस्था का झाली हा प्रश्न त्याला विचारला. त्याने आपली हकीकत सांगितली ती अशी: मी रेड्डी असून माझी मातृभाषा तेलंगी आहे. मी एका मोठ्या जमीनदाराचा मुलगा. मी एकुलता एक होतो म्हणून माझ्या आईबापांचे माझ्यावर अतिशय प्रेम होते. या प्रेमामुळे माझे लाड फार झाले, पण या लाडांच्या पायी मला अनेक तऱ्हेच्या वाईट सवयी लागल्या. मी मोठा झाल्यावर त्यामध्ये व्यसनांची भर पडली. माझी आई होती तोवर सगळे नीट चालले, परंतु मी 30 वर्षांचा असताना ती वारली आणि माझ्या बापाने दुसरे लग्न केले. माझी नवीन आई घरात आल्यावर सगळीच परिस्थिती बदलून गेली. ती माझा अत्यंत द्वेष करी. मी घराबाहेर पडावे असा तिचा सारखा प्रयत्न सुरू झाला. कर्मधर्म संयोगाने मला याच सुमारास उपदंश झाला आणि माझे अंग सगळीकडे फुटले. मी फार आजारी पडलो आणि मला उठण्याचीही शक्ती राहिली नाही. परंतु लहानपणापासून मला सांभाळणारा एक म्हातारा व प्रामाणिक गडी आमच्या घरी होता. त्याने अगदी मनापासून माझी शुश्रूषा केली. औषध पाणी चालू होते तरी माझ्या रोगामध्ये काही सुधारणा होईना. उलट दिवसेंदिवस मी खंगतच चाललो. माझ्या नव्या आईला तर मी म्हणजे नसती पीडाच वाटत होती. म्हणून माझ्या अन्नात विष कालवून माझा निकाल लावावा असे एक दिवस तिने ठरवले. पैशाच्या जोरावर माझ्या वृद्ध गड्याला वश करून घेण्याचा डाव तिने रचला. ही गोष्ट गड्याने माझ्या कानावर घातली तेव्हा पहिल्याने मी अत्यंत घाबरलो, पण काही वेळाने एक विचार माझ्या मनात आला आणि मी शांत झालो. लहानपणापासून श्री रामेश्वरावर माझे फार प्रेम आहे. मी असा विचार केला की आजपर्यंत या जगातील सर्व उत्तम सुखे त्याच्या कृपेने मी भोगलो. आता त्याच्या जवळ मागण्याचे असे मला आणखी काही उरलेले नाही. एकच आता वाटते ते हे की आपले शरीर अंतकाळी त्याच्या चरणावर जाऊन पडावे. म्हणून मला उचल आणि रामेश्वराच्या वाटेवर नेऊन ठेव असे मी माझ्या गड्याला सांगितले. त्याप्रमाणे मध्यरात्र झाल्यावर त्याने मला आपल्या पाठीवर घेतले आणि रस्त्यावर आणून ठेवले. मोठ्या कष्टाने त्याने माझा निरोप घेतला. त्या दिवसापासून मी अखंड नामस्मरण करतो. कुणालाही काही मागत नाही. यदृच्छेने जे मिळेल ते खाऊन मी जगतो. माझ्या शक्तीने जाववेल तितकी रामेश्वराची वाट रोज चालतो. सध्या मी इथपर्यंत आलो आहे. पुढे काय होणार आहे ते रामेश्वर जाणे, परंतु या अवस्थेत देखील मी आनंदात आहे. भिकाऱ्याने सांगितलेली ही हकीकत ऐकून श्री महाराजांना व त्यांच्याबरोबरच्या 4 बैराग्यांना त्याचे फार कौतुक वाटले. श्री महाराज त्याला म्हणाले, श्री रामेश्वराच्या दर्शनाची तू काळजी करू नकोस. आम्ही तुला रामेश्वरला घेऊन जाऊ. तू नामस्मरण तेवढे कर. त्याला उचलून नेण्यासाठी श्री महाराजांनी एक झोळी तयार केली व ती एका मोठ्या बांबूला अडकवली. पाळीपाळीने दोघे जण बांबू खांद्यावर घेऊन त्याला नेऊ लागले. अशा रीतीने काही दिवसांनी तो भिकारी रामेश्वरला पोचला. तिथे गेल्यावर श्री महाराजांनी त्याला चांगले स्नान घातले आणि देवदर्शनासाठी मंदिरामध्ये नेले. श्री रामेश्वराला आपल्या प्रिय दैवताला समोर पाहिल्यावर त्याला इतका आनंद झाला की त्यावेळी त्याच्या तोंडून तेलुगू भाषेत एक सुंदर पद बाहेर पडले आणि त्याने देवाच्या पायावर डोके टेकले. ते पुन्हा वर उचललेच नाही. श्री महाराजांनी त्याला वाळवंटावर नेले आणि स्वतः आपल्या हाताने यथाविधी अग्नी दिला. रामेश्वरहून श्री महाराज निघाले आणि वरदराजाचे दर्शन घेण्यासाठी कांचीला गेले. तिथे एक मोठा चांदीचा व्यापारी होता. लग्न होऊन बरीच वर्षे झाली तरी त्याला मूलबाळ झाले नाही. नवरा बायको उभयता श्री वरदराजाचे उपासक असून अत्यंत समाधान वृत्तीने राहत असत.
विशेषतः ती बाई महासाध्वी होती. नेहमी साधनेमध्ये मग्न असे. बाळपणीच एका सत्पुरुषाने तिला उपासना दिली होती आणि तेव्हापासूनच श्री वरदराजाचे भजन, पूजन, ध्यान तिने एकनिष्ठेने चालू ठेवले होते. तिला अखंड नामस्मरणाची युक्ती साधलेली होती. इतकेच नव्हे तर तिला दिव्य दृष्टीही प्राप्त झाली होती. त्या दिवशी सकाळी 10 वाजण्याचा सुमार होता व बाई घरात बसलेली होती. तिने एकाएकी आपल्या गड्यास हाक मारली आणि सांगितले, बाहेर रस्त्यातून एक तरुण बैरागी चालला आहे, त्याला नमस्कार कर आणि घरी घेऊन ये. गडी घराबाहेर पडून रस्त्यावर आला आणि श्री महाराज चाललेले त्याने पाहिले. नमस्कार करून तो म्हणाला, महाराज, माझ्या मालकिणीने आपल्याला बोलावले आहे, कृपा करून आपण चलावे. श्री महाराज काही न बोलता त्याच्याबरोबर गेले. बाई वाटच पाहत होती. श्री महाराजांना पाहिल्याबरोबर तिच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. ती नमस्कार करण्यास वाकली तोच श्री महाराज तिच्या पाया पडले. नंतर ते घरात जाऊन झोपाळ्यावर बसले. लगेच बाईने पुन्हा गड्याला सांगितले, आत्ताच दुकानात जा आणि मालकांना सांग की आपल्या घरी मोठे सत्पुरुष आले आहेत. आपण त्यांचे दर्शन घ्यावे अशी माझी इच्छा आहे, म्हणून लवकर घरी यावे. बायकोचा निरोप ऐकून तो व्यापारी लगेच घरी आला. श्री महाराजांना पाहून त्याला फारच समाधान वाटले. थोड्या वेळाने श्री महाराज जाण्यास निघाले तेव्हा तो वाटेत आडवा पडला आणि मोठ्या आग्रहाने त्याने श्री महाराजांना ठेवून घेतले. ते 3 दिवस तिथे राहिले. त्या बाईचा पारमार्थिक अधिकार फार थोर होता यात शंका नाही. श्री महाराजांना पाहिले की तिच्या अंतःकरणात मातृप्रेमाचा जोरात उमाळ येई आणि तिच्या स्तनातून दूध वाहू लागे. पुढे बऱ्याच वर्षांनंतर गोंदवल्यास असताना श्री महाराजांनी ही गोष्ट मंडळींना सांगितली आणि म्हणाले, माझ्या गुरुची अर्धीच विद्या मला साधली. येहळेगावच्या देशमुखांच्या बायकोला तुकामाईंना पाहून दूध आले आणि शिवाय ते लहान बालक बनले. मला मात्र लहान होता आले नाही. आईबापांची भेट. श्री महाराज नंतर येहळेगावला जाऊन तिथे तुकामाईंचे दर्शन घेऊन बरोबर 1 वर्षाने पुन्हा गोंदवल्यास परत आले. संध्याकाळची वेळ होती. आपल्या घरासमोर जाऊन त्यांनी जय जय रघुवीर समर्थ म्हटले. ते ऐकून गीताबाई भिक्षा घेऊन बाहेर आल्या. त्यांनी गोसावी बुवांना आपल्या मुलाबद्दल विचारले. गोसावी बुवा म्हणाले, माय, तुमचा मुलगा उद्या तुम्हाला भेटेल. त्या रात्री त्यांनी मुक्काम मारुतीच्या मंदिरात केला. दुसऱ्या दिवशी पहाटे चिंतूबुवा बहिर्दिशेला चालले होते. त्यांना श्री महाराजांनी नावाने हाक मारली. चिंतूबुवा जरा चपापले, पण लहानपणच्या 1-2 खुणेच्या गोष्टी सांगितल्यावर श्री महाराजांच्याबद्दल त्यांची खात्री पटली आणि बाहेर जाऊन आल्यावर रावजींना कळवावे म्हणून लगबगीने गेले. इकडे श्री महाराज पुन्हा आपल्या घरासमोर आले आणि जय जय रघुवीर समर्थ म्हणाले. गीताबाईंनी काहीतरी भिक्षा घालायला आणली तेव्हा ते म्हणाले, माय, ही भिक्षा मला नको. उतरंडीच्या कोपऱ्याला घट्ट दह्याची दगडी आहे, ती आणून दे. लहानपणी श्री महाराजांना घट्ट दही फार आवडे, म्हणून त्यांच्यासाठी त्या दगडीमध्ये गीताबाई रोज दही लावून ठेवत असत. गीताबाई चटदिशी घरात गेल्या. त्यांनी ती दह्याची दगडी बाहेर आणली आणि मोठ्या कौतुकाने श्री महाराजांच्या समोर केली. पण ती न घेता श्री महाराज आपल्या आईकडे पाहून नुसते हसले. त्याबरोबर तिने एकदम त्यांना ओळखले आणि त्यांच्या गळ्याला कडकडून मिठी मारली. माझा गणू मला भेटला असे म्हणून आईच्या डोळ्यांना धारा लागल्या आणि माझी आई मला भेटली म्हणून मुलाच्या डोळ्यांना पाणी येत होते. ही गडबड ऐकून रावजी तिथे आले. श्री महाराजांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला. इतक्यात चिंतूबुवा आले. घरातील सर्व मंडळी जमली आणि जिकडे तिकडे आनंदाचे वातावरण पसरले. 9 वर्षांनी श्री महाराज आपल्या घरी आले होते. त्यामुळे सर्वजण सारखे त्यांच्या भोवती राहून त्यांना अनेक प्रश्न विचारित. बालपणचे सारे मित्र भेटायला आले आणि त्यांचे कौतुक करू लागले. गीतामाईला तर त्यांना कुठे ठेवू आणि काय करू असे होऊन गेले. श्री महाराज कुठे आहेत, काय करत आहेत हे पाहण्यासाठी त्या मधून बाहेर येऊन जात. श्री महाराजांचे बालमित्र त्यांना प्रवासवृत्त विचारित आणि प्रवासामध्ये पाहिलेल्या गमती एकदा ते सांगू लागले की रावजींच्या सकट घरातील सर्व मंडळी ऐकायला येऊन बसत.
व गोष्टी सांगता सांगता रात्रसुद्धा संपून जाई. लिंगोपंतांना जाऊन 10-12 वर्ष झालेली असल्याने ते लोकांच्या स्मरणातून गेले नव्हते, म्हणून पंतांचा नातू मोठा साधू होऊन गोंदवल्यास परत आला आहे अशी वार्ता जिकडे तिकडे पसरली आणि आजूबाजूच्या गावांमधीलही शेकडो लोक श्री महाराजांच्या दर्शनाला येऊ लागले. जो जो मनुष्य भेटायला येई त्याला त्याच्या परी खूण पटत असे, पण भगवंताच्या नामाचे महत्त्व त्याला सांगून श्री महाराज प्रत्येकाच्या अंतःकरणाला समाधान देत असत. थोड्याच दिवसात ज्याच्या त्याच्या तोंडी त्यांचे नाव झाले आणि त्यांची लोकप्रियता भराभर वाढू लागली. भेटायला येणाऱ्या मंडळींची संख्या जेव्हा फार वाढली तेव्हा घरामधली जागा लहान व गैरसोयीची वाटू लागली. शिवाय श्री महाराज आपल्या वडिलांशी फार मर्यादेने वागत असत, तेव्हा त्यांच्यासमोर लोकांनी आपल्या पाया पडणे योग्य नाही असा विचार करून घरासमोरच्या विठ्ठल मंदिरामध्ये त्यांनी आपला मुक्काम हलवला आणि या मंदिरासमोर मोठा ओटा बांधून त्यावर श्री महाराज बसू लागले. श्री महाराज गोंदवल्यास परत आल्याची वार्ता लवकरच खातवळला पोहोचली आणि थोड्याच दिवसांनी त्यांचे सासरे त्यांना भेटायला आले. रावजींनी त्यांना 4 दिवस ठेवून घेतले. मुलीला गोंदवल्यास पाठवण्याचा प्रश्न एक दिवस निघाला तेव्हा श्री महाराज त्यांना म्हणाले, आपण त्रास घेण्याचे कारण नाही, मी स्वतः लवकरच तिकडे येणार आहे, तेव्हा परत येताना माझ्याबरोबर तिला घेऊन येईन. श्री महाराजांचा वेश अजून तसाच, म्हणजे कौपीन, विभूती, जटा, दाढी, हातात माळ व कुबडी आणि पायी खडावा असा होता. गोंदवल्यातील लोक व इतरे जण अजून त्यांना गणूबुवा अशीच हाक मारीत. गृहस्थाश्रम. श्री महाराजांचा व्याप दिवसेंदिवस वाढू लागला. तालुक्याचे अधिकारी देखील त्यांना मानू लागले, त्यांच्या दर्शनास येण्याची इच्छा करू लागले. या गोष्टीचे त्यांच्या काही आप्तजनांना वैषम्य वाटू लागले. त्यांना वाटले की गणूने बैराग्याचा वेश धारण केल्यामुळेच लोक त्याला फसतात आणि मानतात. तेव्हा हा वेशच उतरवला आणि त्याला 4 चौघांप्रमाणे साधा गृहस्थाश्रमी बनवला तर हे साधूपणाचे बंड आपोआप मोडेल. म्हणून एक दिवस संधी साधून जटाभार उतरवण्याची गोष्ट चिंतूबुवांनी श्री महाराजांपाशी काढली. त्यावर श्री महाराज लगेच म्हणाले, जटाभार उतरायला माझी मुळीच हरकत नाही, पण त्याच्यासाठी होम हवन, अन्नसंतर्पण अशी मोठी सांगता आहे, तिला फार खर्च येईल. त्या मंडळींनी स्वतः खर्च करण्याचे कबूल केले आणि श्री महाराजांनी तो विधी करण्यास आपली संमती दिली. मग काही दिवसांनी शास्त्रोक्त पद्धतीप्रमाणे होम हवनादी सर्व विधी होऊन श्री महाराजांचा जटाभार उतरवला गेला. बरेच दिवसात झाले नव्हते इतके विपुल अन्नदान त्या निमित्ताने श्री महाराजांच्या घरी झाले. या प्रसंगी श्री महाराजांचे सासरेही आमंत्रणावरून मुद्दाम गोंदवल्यास आले होते. तेव्हा एक दिवस गीताबाईंनी श्री महाराजांपाशी सुनबाईला घेऊन येण्याची गोष्ट काढली. त्यांनी खातवळला जाण्याचे लगेच कबूल केले आणि त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी सासऱ्यांच्या बरोबरच ते गेले. ते आल्याचा खातवळ येथील सर्व मंडळींना आनंद झाला. गेल्या वर्षी मारुतीच्या मंदिरात आपण त्यांनाच त्यांच्याबद्दल प्रश्न विचारला होता याची आठवण होऊन सासूबाई लाजेने चूर होऊन गेल्या. 10 वर्षांनंतर दृष्टीस पडणाऱ्या आपल्या सौभाग्याला किती पाहू आणि किती नाही असे सरस्वतीबाईला त्यांच्या कुटुंबाला झाले आणि श्री महाराज स्वतः आपल्याला नेण्यासाठी आले आहेत या विचाराने परमानंद झाला. खातवळला अनेक लोक त्यांचे दर्शन घेऊन गेले. तिथे 4 दिवस राहून श्री महाराज आपल्या कुटुंबाला घेऊन गोंदवल्यास परत आले. बैरागी वेशाचा त्याग करून मुंडन केल्यावर श्री महाराज अगदी निराळेच दिसू लागले. त्यांनी गृहस्थाश्रमी वेशाचा स्वीकार केल्याचा सर्वात जास्त आनंद कुणाला झाला असेल तर तो त्यांच्या आईबापांना. आपल्या मुलाच्या डोक्यातले बैरागीपणाचे वेड गेले, आता तो प्रपंचात लक्ष घालील असे त्यांना, विशेषतः गीताबाईंना वाटून त्यांच्या जीवाला शांती आली. श्री महाराजांनी आपल्या वागण्यातही थोडा फरक केला. त्यांचे उठणे बसणे घरात जास्त वेळ होऊ लागले आणि त्यामुळे घरातल्या मंडळींनाही ते पहिल्यापेक्षा जास्त आपल्यातले वाटावयास लागले. अशा रीतीने
श्री महाराजांचा गृहस्थाश्रम सुरू झाला. त्या काळची त्यांची दिनचर्या अशी असे. पहाटे 5-5:30ला उठून 6 वाजेपर्यंत ते शौचमुखमार्जन आटोपीत असत. पुढे प्रथम विठोबा रखुमाईचे दर्शन घेत आणि आईबापांच्या पाया पडत, नंतर काकड आरती करून थोडेसे भजन करीत. भजनाला काही मंडळी जमत म्हणून मग रोज थोडेसे दासबोधावर निरूपण करीत. इतके होईपर्यंत 8 वाजून जात. पुढे दर्शनासाठी आलेल्या लोकांच्या अडचणी ऐकून घेऊन प्रत्येकाचे समाधान करीत त्याला रोज 2-3 तास लागत. 11-11:30च्या सुमारास स्नान व संध्या करून देवाला तुळशीपत्र वाहात. पुढे जेवण होई व त्यानंतर 1-2 तास विश्रांती घेत दुपारी 3 वाजता विठोबाच्या मंदिरात पोथी वाचण्यास बसत. त्यामध्ये मुख्यतः नाथ भागवत, अध्यात्म रामायण, तुकोबांची गाथा आणि तुलसी रामायण या ग्रंथांवरच विवेचन चाले. प्रपंचात राहून भगवंताचे नाम घेतले असता आपण कृतार्थ होतो, हा त्यांच्या सांगण्याचा मुख्य मुद्दा असे. सर्व संत ही एकच गोष्ट कशी सांगतात हे फार कुशलतेने ते दाखवीत. रात्री फराळ झाल्यावर मोठ्या प्रेमाने भजन करीत आणि मग देवाची आरती करून व आईबापांना नमस्कार करून 11 वाजता निजण्यास जात. श्री महाराजांचे प्रापंचिक जीवन फार लक्षात घेण्यासारखे आहे. त्यांची बायको सरस्वती मोठी सुलक्षणी, नाकाडोळ्यांनी सुरेख आणि चतुर स्त्री होती. 1 वर्षभर किंबहुना जास्तच तिने मनापासून नामस्मरण केलेले असल्यामुळे परमार्थाबद्दल खरी जिज्ञासा तिला उत्पन्न झाली होती. भगवंताचे प्रेम ही काय चीज असते आणि त्यासाठी खरे साधक केवढा त्याग करायला प्रवृत्त होतात याची थोडी कल्पना तिला आली होती. म्हणून श्री महाराजांच्या सारखा पती आपल्याला मोठ्या भाग्याने मिळाला याबद्दल तिला धन्यता वाटे. त्या काळच्या पद्धतीप्रमाणे वडील माणसांसमोर श्री महाराज तिच्याशी कधी बोलले नाहीत, परंतु तिच्यावर त्यांचे अत्यंत प्रेम असे आणि त्यांनी तिला कितीतरी गोष्टी शिकवल्या. सासू सासऱ्यांच्या मर्जीने वागून त्यांचे प्रेम कसे संपादन करावे, आपल्या घरातील कोणाचा स्वभाव कसा आहे, कोणाबरोबर कसे वागावे, कोणाचे अंतःकरण न दुखवता कसे बोलावे, दाराशी आलेल्या माणसास विनमुख न जाऊ द्यावे, देवाची भक्ती कशी करावी, भजन कसे करावे, नामस्मरण कसे टिकवावे, अपवाद व निंदा कशी गिळावी, इतकेच नव्हे तर तूप कसे वाढावे, देवासाठी हार कसा करावा आणि पैशाचा व्यवहार कसा करावा, अशा अनेकविध गोष्टी श्री महाराजांनी तिला शिकवल्या. श्री महाराज हे मोठे साधू आहेत ही तिची बालंबाल खात्री होती, म्हणून ती त्यांचा शब्द कधीही खाली पडू देत नसे. त्यांना ज्या गोष्टी आवडावयाच्या त्याच करण्याचा ती सतत यत्न करी. घरची श्रीमंती असल्यामुळे अन्न वस्त्राला व दागदागिन्याला तोटा नव्हता, पण भगवत भजन, नामस्मरण व अन्नदान या 3 गोष्टींनी आपल्या घराला मंदिराची शोभा यावी हा जो श्री महाराजांचा हेतू तो आपल्याकडून पार पडावा ही तिची मनापासून इच्छा असे. श्री महाराजांच्या मधुर व प्रेमळ शब्दांची मोहिनी पडून 10 वर्षे ते आपल्याला सोडून गेले होते ही गोष्ट ती विसरून गेली. परंतु यापुढे मात्र आपण त्यांना कधीही सोडावयाचे नाही असा तिने मनाशी निश्चय केला. जसजसे दिवस जाऊ लागले तसतसा तिच्या एकंदर वागण्यात फरक होऊ लागला. अन्नदान करण्यात, परोपकार करण्यात आणि सासू सासऱ्यांपासून तो गडी माणसांपर्यंत अबालवृद्धांशी प्रेमाने वागण्यात ती श्री महाराजांच्या पसंतीला उतरू लागली. त्यांच्या दर्शनाला येणाऱ्या मंडळींसाठी रात्री अपरात्री कष्ट करण्यात कंटाळा न मानता आपले अनुसंधान टिकावे याबद्दल ती सावधान असे. आपण जे कष्ट करतो त्यांची पुरेपूर जाणीव श्री महाराजांना आहे या खात्रीने ती आनंदाने राबत असे आणि रात्री त्यांची गाठ पडल्यावर, त्यांच्या तोंडून कौतुकाचा एकच शब्द कानी पडल्यावर तिच्या जीवाला शांतता प्राप्त होई. कधी श्री महाराज आपल्या प्रवासातल्या गमती तिला सांगत त्यावेळी तुकामाईंचा उल्लेख वारंवार होई. म्हणून मला त्यांच्या दर्शनाला एकदा घेऊन जावे असे ती त्यांना बोलली, तेव्हा
आपण केव्हा तरी तिकडे जाऊ एवढेच श्री महाराज बोलले. जटा, दाढी, राख वगैरे बैराग्याचा वेश टाकून श्री महाराज प्रपंच इतका छान करू लागले हे पाहून काही दिवस गेल्यावर गीताबाई एकदा त्यांना म्हणाल्या, गणू, तू आपला व्यवहार इतका चांगला करतोस हे बघून माझ्या मनाचे समाधान झाले. पण माझी एक इच्छा आहे आणि ती पूर्ण करणे तुझ्या हाती आहे. त्यांचे म्हणजे रावजींचे वय झाले असून ते आता थकले आहेत. शिवाय तू करता सवरता वडील मुलगा आहेस, म्हणून आपल्या घरची कुलकर्णीपणाची वृत्ती यापुढे तू सांभाळावीस, म्हणजे त्यांना विश्रांती मिळेल. श्री महाराजांनी तसे करण्याचे लगेच कबूल केले आणि रावजींच्याकडून सर्व दप्तर स्वतःकडे घेतले. त्या काळी कुलकर्णीपणाला गावच्या दृष्टीने फार महत्त्व असे. कुलकर्णी हा गावचे भूषण समजला जाई आणि गावचे पुष्कळसे व्यवहार त्याच्याच तंत्राने चालत असत. अर्थात कुलकर्णी जर सज्जन असेल तर सबंध गाव मोठ्या आनंदात राही, पण तो जर दुर्जन असेल तर गावच्या लोकांना त्याच्यापासून त्रास होई. आपले काम करण्यासाठी कुलकर्ण्यांना वतन तोडून दिलेली असत, त्यामुळे त्यांची सांपत्तिक परिस्थिती बऱ्यापैकी असे. शिवाय त्यांनी स्वतः कमावलेली जमीन असायची ती वेगळीच. त्यांच्या जमिनीवर काम करणारी कोळे गावातच राहत असून न्हावी, धोबी, गवंडी, सुतार, लोहार इत्यादी धंद्यांची माणसे देखील पुष्कळ अंशी त्यांच्यावरच अवलंबून असत. म्हणून कुलकर्ण्याला गावात चांगला मान मिळे. सरकारी सारा वसूल करणे, जमिनींची मोजणी करणे, जमिनींच्या देण्याघेण्याचे व्यवहार बघणे, शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकणे आणि त्यांचे तंटे सोडवणे इत्यादी कामे करत असताना कुलकर्ण्यांचा अनेक तऱ्हेच्या लोकांशी नित्यसंबंध येई आणि त्यामुळे तो मोठा चाणाक्ष, चतुरस्र आणि बोलण्या चालण्यात प्रवीण बने. सज्जन कुलकर्ण्याच्या अंगी आवश्यक ते सर्व गुण श्री महाराजांच्या रक्तामध्येच होते. आधीच साधू म्हणून त्यांच्या दर्शनाला येणाऱ्या मंडळींची गर्दी असायची. त्यामध्ये कुलकर्णी म्हणून त्यांच्याकडे येणाऱ्या मंडळींची भर पडल्यावर घर सारखे माणसांनी गजबजलेले राहू लागले. कुलकर्णीपणाची सर्व कामे श्री महाराज इतक्या अप्रतिमपणे करू लागले की त्यांच्या हाताखाली असणारे गावातील लोक नितांत सुखी झाले आणि इतका चांगला कुलकर्णी आपल्याला मिळाला म्हणून सर्वांनी देवाचे आभार मानले. लहानपणापासून गोसावी बनलेला गणू हे काम इतक्या उत्तम रीतीने करण्याचे कुठे शिकला, असे बोलून गावचे वृद्ध लोक आश्चर्य व कौतुक प्रगट करीत. मामलेदार साहेबांची स्वारी गोंदवल्याला आली म्हणजे श्री महाराज दप्तर घेऊन त्यांच्या भेटीला जात आणि सर्वांचे समाधान होईल असा सर्व गोष्टींचा खुलासा करीत. दप्तर सांभाळण्यास लागून 4 महिने होत आले. आपल्या कुटुंबाला पूर्वीचे दिवस आता लवकरच येतील असा गीताबाईंना विश्वास वाटून त्या आनंदात होत्या. तेवढ्यात एक दिवस श्री महाराज हळूच त्यांना बोलले, आई, या कामाचा मला अगदी कंटाळा आला आहे. शिवाय सद्गुरूंना भेटून फार दिवस झाले. त्यांच्या भेटीला जावे असे माझ्या मनात सारखे येते, म्हणून हे काम मी आता सोडतो. यावर आई काय म्हणते ते ऐकायला स्वारी तिथे उभी राहिलीच नाही आणि दुसऱ्या दिवशी एक माणूस बदली देऊन कुलकर्णीपणाच्या व्यापातून आपण मोकळे झाले. श्री महाराजांचे वय या सुमारास 28-29च्या आसपास होते. ते गोंदवल्यास सतत राहत नसत. दहिवडी, आटपाडी, गोमेवाडी, म्हसवड, पंढरपूर, कुरवली, गिरवी, कराड वगैरे ठिकाणी या ना त्या निमित्ताने त्यांचे जाणे होई आणि तेथील लोकांना भगवंताच्या नामाकडे वळवण्याच्या प्रयत्नात ते असत. याच सुमारास भाऊसाहेब केतकर यांची बदली सातारा जिल्ह्यामध्ये झाली. आता इथून पुढचा चरित्र भाग आपण यथावकाश पाहूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.